वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात आता नवनव्या गोष्टी समोर येऊ लागल्या आहेत। अशातच गणेश उत्सवाच्या काळात कसपटे कुटुंबियांकडून हगवणेंच्या कुटुंबियांना चांदीच्या गौरी दिल्या गेल्या याचा व्हिडिओ आता समोर आलेला आहे। सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झालाय। त्यामुळे आता चांदीच्या गौरी या कुणाच्या दबावाखाली कुठल्या दबावाखाली देण्यात आल्या की कसपटे कुटुंबांना स्वखुशीने या चांदीच्या गौरी हगवणे कुटुंबांना दिल्या हे बघणं महत्त्वाचं आहे। दरम्यान याशिवाय लग्नात हगवणे कुटुंबाला 51 तोळे सोनं आणि फॉर्च्युनर गाडीही कसपटे कुटुंबाने दिली होती। त्यामुळे आता चांदीच्या गौरी देतानाचा व्हिडिओ समोर आल्याने सगळ्याच चर्चा पुन्हा एकदा उफाळून आलेल्या आहेत। चांदीच्या गौरी कसपटे कुटुंबाने हगवणे कुटुंबाला दिल्या त्याचा व्हिडिओ समोर आलेला आहे। याच त्या गौरी आहेत ज्या गणपतीमध्ये कसपटे कुटुंबाने हगवणे कुटुंबाला दिल्या। आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे यांच्याशी आपण बोलूया। गोविंद, पहिल्याच दिवशी काय काय दिलं गेलं, काय काय मागितलं गेलं याचं एक ग्राफिक्सच आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवलं होतं की आत्तापर्यंत किती गोष्टी दिल्या गेलेल्या आहेत कसपटेंकडून, आणि त्याचाच हा एक व्हिडिओ, एक पुरावा समोर आलाय। काय सांगाल? सुवर्ण, खरं तर या सगळ्याच प्रकरणाचा गुंता अधिक वाढताना दिसतो आहे। हगवणे चे जे वकील आहेत त्यांनी काल प्रश्न उपस्थित केल्यानंतर खरं तर कसपटे कुटुंबियांनी जे हुंडा म्हणून वस्तू दिल्या होत्या ते त्यांनी मागितल्या होते। कसपटे कुटुंबियांनी काल स्पष्ट केलं। नवे त्यासाठी ते रुसून बसले होते, त्यांनी हट्ट धरला होता। एवढंच नाही तर 2 कोटी रुपयाची जमीन खरेदी करण्यासाठी म्हणून 2 कोटी रुपयाची देखील मागणी केल्याचा आरोप कसपटे कुटुंबियांनी केला होता। आता जो हा व्हिडिओ आता व्हायरल होतोय त्यामध्ये जी करिश्मा हगवणे आहे, वैष्णवीची नणंद, ती स्वतः या चांदीच्या वस्तू घेण्यासाठी, गौरी घेण्यासाठी म्हणून कसपटेकडे आली होती असं या दृश्यांमध्ये दिसते। अर्थातच यासाठी म्हणून हगवणे कुटुंब किंवा सासरची मंडळी अडून बसली होती, याआधी देखील कसपटेंनी स्पष्ट केलं होतं। त्यामुळे जो काही हुंडा दिला गेला किंवा ज्या काही वस्तू दिल्या गेल्या त्या नाईलाजाने दिल्या गेल्या आणि सासरी मंडळी जी आहे ते मागणी करत होती म्हणून दिल्या गेला असं कसपटे कुटुंबियांनी म्हटलंय। त्यामुळे याची आता चौकशी पोलीस करणार आहेत। 7 किलोचे एकूण भांडे होते या चांदीच्या गौरी सोबत आणि ते पोलिसांनी जप्त केलेले आहेत। पिंपरी चिंचवड पोलिसांनी आधीच मुद्देमालामध्ये। त्याचबरोबर जी फॉर्च्युनर होती ती देखील जप्त केली आणि जे 51 तोळे सोनं होतं ते मात्र बँकेमध्ये तारण ठेवल्या गेलेलं आहे। बँक लॉकर जे आहे ते सीज केले गेले। मात्र एकूणच जर प्रकरण बघितलं तर आता मात्र या सगळ्या प्रकरणाची व्याप्ती वाढताना दिसते। ज्या पद्धतीनं मनोधैर्य कच्ची करण्याचा प्रयत्न हगवणेच्या वकिलाकडनं केला गेलाय का, अशा पद्धतीचे आता सोशल मीडियातून आरोप होत असताना हुंडा दिल्याच गेला नाही, स्वखुशीने ह्या सगळ्या वस्तू दिल्या गेल्या होत्या असा युक्तिवाद त्यांनी केला होता। मात्र आता या दृश्यांमध्ये स्पष्ट दिसतंय की हगवणे कुटुंब स्वतः हे गौरी घेण्यासाठी आलं होतं। आता ही काय प्रथा नाहीये की एवढ्या वस्तू महागाच्या द्यायच्या, त्यामुळे हे मागितल्या होत्या का याचा आता शोध घेतला जाणार आहे। नक्की, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल। वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी आता तिच्या सासरच्यांनी वैष्णवीच्या चारित्र्य हननाला सुरुवात केलेली आहे। तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवायला सुरुवात केलेली आहे। वैष्णवी कुणा एका व्यक्तीसोबत चॅट करत होती असा दावा आरोपी हगवणे यांच्या वकिलांनी केलाय। वैष्णवी ज्या व्यक्तीशी चॅट करत होती त्याच्याशी भांडण झालं असेल, त्याच्या नैराश्यातून वैष्णवीनं टोकाचं पाऊल उचललं असेल असा दावा आरोप हगवणे यांनी वकिलांनी केलेला आहे। वैष्णवीनं सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली, पण आता तिच्या मृत्यूनंतर सासरच्यांनी तिची बदनामी सुरू केली आहे। वैष्णवीच्या मृत्यू प्रकरणी पोलिसांनी वैष्णवीचा पती, सासू, सासरे, दीर आणि नणंद यांना कोर्टात हजर केलं, पण पहिल्याच सुनावणीत आरोपी हगवणेच्या वकिलांनी वैष्णवीच्या चारित्र्यावर संशय व्यक्त केला। तपासात कुठलीही प्रगती नाही। आरोपीचे मोबाईल जप्त करायचे, मोबाईलमध्ये काही शूटिंग असण्याची शक्यता आहे। एक आरोपी निलेश चव्हाण फरार आहे। या 5 जणांचे कॉल रेकॉर्ड तपासायचे, सोनं गहाण ठेवलं, त्याचे पैसे कुठे गेले, मोबाईलमध्ये अनेक चाट असण्याची शक्यता आहे असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला। पोलीस त्यांचा योग्य पद्धतीने तपास करतायत। पोलीस त्याचा तपास करून निर्णय घेतील आणि हे जे आरोप करतायत ह्यात काही तथ्य नाही आहे। हे आता आमच्या मुलीवरती जे शिंतोडे उडवतात याचा मी जाहीर निषेध करतो या फॅमिलीचा।
हे योग्य नाहीये. मुलगी गेली त्याचं दुःख मोठं आहे आमच्यावरती, पण स्वतःला वाचवायसाठी आमच्या मुलीवरती आरोप करतात, हे योग्य नाही. सरकारी वकिलांच्या युक्तिवादानंतर आरोपी हगवणेंच्या वकिलांनी युक्तिवाद करताना वैष्णवीच्या चारित्र्यावर बोट ठेवलं. वैष्णवीनं यापूर्वीही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. ज्या माणसासोबत ती चॅट करत होती त्यानं नकार दिला असेल म्हणून ती नैराश्यात असेल. वैष्णवी चॅट करत असलेल्या व्यक्तीचा जबाब का घेतला नाही? कदाचित त्या व्यक्तीशी तिचं भांडण झालं असेल म्हणून तिनं हे टोकाचं पाऊल उचललं असेल. 49 लाखांची गाडी दिली गेली असं फिर्यादी सांगतायत. पण हगवणेंकडे आधीच 5 कोटी रुपये किमतीची वाहनं आहेत. वैष्णवीनं अनेकदा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता असा धक्कादायक युक्तिवाद हगवणेंच्या वकिलाने केला. कुणाचं कॅरेक्टर असॅसिनेशन नाहीये. आमचं म्हणणं एवढं आहे की वैष्णवीचा जो काही मृत्यू झालेला आहे त्याचा खरा कल्प्रिट कोण आहे, खरा दोषी याच्यामध्ये कोण आहे हे शोधलं पाहिजे पोलिसांनी प्रामाणिकपणे तपास करून. ही आमच्या युक्तिवादाची बाजू आहे. चॅटिंग करत होती त्याच्यामुळे तिच्या कॅरेक्टरबद्दल आम्ही काय वाईट बोललेलं नाहीये. त्या व्यक्ती ज्याच्याबरोबर ती काय चॅटिंग करत होती त्या चॅटिंग मधनं काही वाद निर्माण झाला का? वैष्णवीच्या आत्महत्येनं सगळं समाजमन हेलावून गेलंय. हगवणे कुटुंबाकडून तिचा अतोनात छळ करण्यात आला. आत्महत्येपूर्वी तिला मारहाण करण्यात आल्याचं पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून उघड झालं. एकीकडे रोज हगवणे कुटुंबाच्या छळाच्या कथा समोर येत असताना आता बचावासाठी हगवणेंकडून वैष्णवीच्या चारित्र्यावर सवाल उपस्थित करण्यात आले. आरोपी हगवणेंचा पुन्हा एकदा त्यामुळे बुरखा फाटलाय. अभिजित पोते, न्यूज 18 लोकमत, पुणे. येत्या 3 ते 6 जून दरम्यान राज ठाकरेंच्या उपस्थितीत शिवतीर्थावर मॅरेथॉन बैठका. पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेकडून बैठकीचं सत्र. राज ठाकरे कार्यकर्त्यांना देणार निवडणुकीचा कानमंत्र. हगवणेच्या वकिलाकडून वैष्णवीच्या चारित्र्यावर संशय. वैष्णवी एका व्यक्तीसोबत चॅट करत असल्याचा दावा. चॅटिंग करताना वैष्णवीला घरच्यांनी पकडल्याचा कोर्टात युक्तिवाद. हगवणेंच्या वकिलांचे वैष्णवीवरील आरोप कसपटे कुटुंबानं फेटाळले. चॅटिंगची कोणतीही घटना झाली नाही, वैष्णवीच्या काकांची माहिती. राज्याच्या अनेक भागात आजही मुसळधार पावसाचा इशारा. कोकण आणि पूर्व विदर्भाला ऑरेंज अलर्ट. आजपासून पंतप्रधान मोदींच्या जाहीर सभा आणि रॅलीचा झंझावात. 3 दिवसात 5 राज्यांमध्ये 6 सभांचं आयोजन. सभांमधून पाकिस्तानवर मोदी करणार जोरदार प्रहार. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 2 दिवसांच्या जम्मू काश्मीर दौऱ्यावर. जम्मूतील सुरक्षा परिस्थितीचा घेणार आढावा. तर 30 मे रोजी पुंछमध्ये पीडितांची घेणार भेट. यंदा पंढरीच्या वारी मार्गावर व्हीआयपी गाड्यांना नो एंट्री. पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पालखीला असणार कडक बंदोबस्त. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष आढावा बैठकीत महत्त्वाचा निर्णय. आणि अष्टविनायक मंदिरांच्या जीर्णोद्धार आणि विकासासाठी 148 कोटींच्या सुधारित आराखड्यास मंजुरी. राज्य सरकारनं बुधवारी दिली प्रशासकीय मान्यता.